हॅलो व्ह्युअर्स, वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी समोर बॅग पाहतो एकदम सुंदर अशी छानशी बॅग शिवणार आहोत घरगुती शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये. यूजलाही खूप छान राहते आणि एकदम मजबूतही बनते. जी आपली शिल्लक राहिलेली साडी असेल किंवा आणखीन कोणता कपडा असेल त्या कपड्यापासून आपण आणि आपल्या घरामध्ये जी धान्याची पिशवी आहे त्याच्यापासून ही बॅग बनवणार आहोत. आपण या ठिकाणी बाहेरचा कपडा आणि कास्तरसाठीचा कपडा 2 पीस समप्रमाणात कट केलेत. कट केलेल्या जो चौकोनी पीस आहे त्याची लांबी 30 इंच आणि रुंदी 18 इंच आहे. या ठिकाणी मुख्य जो बाहेरून दिसणारा कपडा आहे तो आतमधील अस्तर आणि पिशवी एका खालोखाल लावून आपण सर्व बाजूनी टीप मारून घेणार आहोत. आणि कपडा मोठा असल्या कारणाने म्हणजेच आपली बॅगही मोठी आहे त्यामुळे मध्ये मध्ये आपण स्ट्रेट लाईन करून घेणार आहोत, टीप टाकून घेणार आहोत, जेणे कपडा सरकत नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. सर्व बाजूंनी आपण डिझाईनसाठी वेगवेगळ्या पद्धतीने टीप टाकून घेऊ शकतो, ज्याने कपडा एक ठिकाणी राहतो, सरकत नाही आणि फिनिशिंग छान येते. आणि जर डिझाईन ॲड केली तर ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. अजून एकदम छान पद्धतीने सरळ रेषेमध्ये टीप टाकून घेतल्याच्या नंतर सर्व बाजूंनी टिपा टाकायची आहेत. एक्स्ट्रा शिल्लक राहिलेला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. त्यानंतर जी आपली लांबी होती 30 इंचाची ती फोल्ड करून आपल्याला दोन्ही बाजूंनी टिपा मारून घ्यायच्या आणि शक्यतो डबल टिप घ्या. दोन्ही बाजूंनी सरळ टिपा मारल्याच्या नंतर या ठिकाणी जर तुम्हाला ओव्हरलॉक करायचं असेल तर ओव्हरलॉकची टिप करून घ्या किंवा मग त्याला कपड्याने दोन्ही बाजूंनी फोल्ड करून टिप टाका. सरळ टिपा मारून झाल्याच्या नंतर एक्स्ट्रा राहिलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे, जेणेकरून फिनिशिंग आपली चांगली येईल. आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक बॅगच्या खालच्या बाजूला एक स्क्वेअर असतो जो स्टोरेज मॅनेज करतो. तर आपल्याला त्या पद्धतीचा स्क्वेअर तयार करायचा आहे. त्यासाठी 2-2 इंचांनी मार्क करून एक चौकोन तयार केला आणि तो कट करून घेतला आहे. सेम तो स्क्वेअर यूज करून दुसऱ्या बाजूने सुद्धा कटिंग करून घेतली आहे. आता दोन्ही बाजूचे पॉईंट पाहून आपल्याला जुळवून घ्यायचं आहे आणि डबल टिप करायची आहे. या ठिकाणी फिनिशिंगसाठी तुम्ही ओव्हरलॉक करू शकता किंवा एखादा जो अस्तरचा कपडा शिल्लक असेल त्याने फोल्ड टिप टाकू शकता, ज्याने फिनिशिंग अजून छान येते. यामध्ये आपण धान्याची बॅग वापरल्यामुळे ऑलरेडी ही बॅग खूप मजबूत होते आणि त्यात जर डबल टिप आपण टाकत असू आणि ओव्हरलॉकही करत असू तर ती बॅग अजूनच मजबूत बनते. कितीही त्यामध्ये आपण मटेरियल टाकलं किंवा वजन असेल तरीही ती मॅनेज करू शकते. यानंतर आपण त्याला जे पॉकेट आहे इनर साईडला पॉकेट बनवणार आहोत. तर पॉकेटसाठी आपण एका बाजूने टिप मारून घेऊ आणि अदर साईडला जे आपण टिप टाकत आहोत त्याच वेळेस तो कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे एकदम छान पद्धतीने. आणि आपल्याला हवं असं पॉकेट आपण तयार करू शकतो आपल्याला आवडत्या आकारानुसार. हेच आपण अगोदरही केलं तरीही चालतं आणि आत्ता फायनल लुकच्या अगोदर जरी केलं तरीही चालणार आहे. थोडेसे वेगळ्या पद्धतीने आपण बॅग शिवणार आहोत, तर थोडंसं लक्ष द्या. आता चेन बसवायची आपल्याला वरच्या बाजूने. चेन बसवण्यासाठी आपण जे रुंदीचं माप घेतलं होतं ते माप आणि 4 इंचाची पट्टी अशा पद्धतीने एक पट्टी कट करून घेतली आहे. आणि उलटसुलट बाजूने मधून कट देऊन उलटसुलट बाजूने आपल्याला चेन बसवायची. मी इथे टिप मारून घेतली आहे, उलटसुलट बाजू करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये चेन जोडायची आहे आपल्याला दोन्ही बाजूंनी ठेवून व्यवस्थित. आणि या ठिकाणी उलटी आणि सुईची बाजू व्यवस्थित चेक करायची. मी सुईची बाजू ही वरच्या साईडने घेतली आहे आणि त्याच पद्धतीने टिप मारलेली आहे. आणि सेम तशीच प्रोसेस जी दुसऱ्या बाजूची पट्टी आहे त्या पट्टीसाठी सुद्धा करायची आहे. पट्टी जोडून झाल्यावरती व्यवस्थित टिप देऊन आपल्याला ही जी चेनची पट्टी आहे ही पट्टी आपल्या बॅगला अटॅच करायची. पण त्याच्या अगोदर आपल्याला जो बेल्ट असतो तो बेल्ट घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी समप्रमाणात फोल्ड करून त्या दोन्ही फोल्ड एकमेकांवरती ठेवून टिप घ्यायची आहे. एकदम छान पद्धतीचा घरगुती पद्धतीने बनवलेला बेल्ट आपला तयार होतो. बेल्ट तयार झाल्याच्या नंतर काळजी घ्यायची आहे की बेल्ट
एकदम एकसारखे यायला हवेत आणि पॉईंटसुद्धा एकसारखे असावेत बॅगवरती. तर ते कसे घ्यायचे तेही सांगणार आहे. एकसारखे करून दोन्ही पट्टे म्हणजेच बेल्ट आपण सेम कट केलेत. आता सेंटर पॉईंट घ्यायचा आहे, त्या ठिकाणी मार्क करायचं आणि त्याच्या दोन्ही बाजूने 3-3 इंचांनी मार्क करून त्या ठिकाणी आपल्याला बेल्ट जोडायचं आहे. आपण चेन, बॅगचा पार्ट आणि बेल्ट ॲट ए टाइम अटॅच करणार आहोत, त्यामुळे तिथे लक्ष द्यायचं आहे की योग्य पद्धतीने जोडलं जावं. आता साईडने आपण स्टार्ट करतोय. साईडने जो बॉक्स होता त्या ठिकाणी टीप देऊन आपण स्ट्रेट जॉईन करतोय आणि ज्या ठिकाणी आपण बेल्टचा मार्क दिला होता, जो पट्ट्याचा मार्क दिला होता, त्या ठिकाणी आपल्याला पट्टा बाहेरच्या बाजूला सोडून मग जोडायचा आहे, जेणेकरून तो बेल्ट बाहेरच्या बाहेर राहील आणि आपली चेन आतल्या बाजूला फोल्ड होईल. सगळ्या बाजूने व्यवस्थित टीप घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूनेही सेम तसंच करायचं आहे. ज्या ठिकाणी मार्क केलेला आहे त्या मार्क केलेल्या ठिकाणी आपल्याला ते पॉइंट जोडून घ्यायचे. जर व्यवस्थित लक्ष देऊन केलं तर खूप सोप्या पद्धतीने बॅग रेडी होणार आहे आपली. एकदम छान, जशी आपण मार्केटमधून विकत घेतो त्या पद्धतीची बॅग रेडी होते. जे नवीन असतील त्यांना समजून घ्यायलाही प्रॉब्लेम येत असेल किंवा बॅग कशी शिवायची ही पाहतानाही थोडं लक्षात येत नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे पॉईंट टाकू शकता. जर खूप जणांच्या रिक्वायरमेंट आल्या तर अजून एक व्हिडिओ नक्कीच बनवेल एकदम डिटेलमध्ये. सगळ्या बाजूने आपण टीप देऊन घ्यायची आहे, त्यानंतर डबल टीप घ्यायची आहे पुन्हा, जेणेकरून ती उसवली जाऊ नये बॅग. आणि बंदाच्या ठिकाणी थोडंसं आपल्याला डबल टीप घेताना रब करायचं आहे. या ठिकाणी आपली छानशी बॅग रेडी झाली आहे. झिप चेक करून पाहूयात. सगळे कोने व्यवस्थित करून घ्यायचे. दिसायला पण छान दिसतीये, मजबूतही झालेली आहे. आणि झिप आपण उलट सुलट बाजू फोल्ड केल्यामुळे जे धागे अडकण्याचे प्रॉब्लेम येतात ते या ठिकाणी येणार नाहीयेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.